मी अशी नाही आणि आणि माझे आहो देखील असे नाही. आणि माणिकताई, खरी पतिव्रता स्त्री कधी तिच्या नवऱ्यावर संशय घेत नाही. तुमचे विचार खूपच उथळ आणि खालच्या पातळीचे आहेत. तुम्ही हक्क दाखवत असलात तरी खरं तर मालक माझे पती आहेत. तरीही मी माझी मर्यादा सांभाळूनच वागते. ते किंवा मी कधीही न शोभणारं वाईट वर्तन करणारच नाही आणि मला त्याची गरजही नाही. कारण माझा नवरा आणि मी एकरूप आहोत हे नक्की. फूल वेगळं आणि सुगंध वेगळा असं कधी होऊ शकतं का? फुलात सुगंध जसा एकरूप असतो ना, तसंच पती पत्नीचं नातं असतं. शरीरांचं मिलन हे क्षणिक सुख झालं. मिलन हे आत्म्यांचं व्हायला हवं. दोन जीवांची एकरूपता जिथे असते तिथे सगळी सुख दुय्यम ठरतात. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात जे आहे ना, ते अखेरच्या श्वासापर्यंत असणारं आत्मिक मिलनाचं नातं आहे आणि जगातली कोणतीही शक्ती ते तोडू शकत नाही. हे धडपड करू नकोस हा. मला जे कळायला हवं होतं ना ते कळलंय. तुझ्यात आणि सावकारांमध्ये तसा संबंध आलाच नाहीये. बाबाजी महाराज, त्या अवलक्षणी सखूला घरात का ठेवलंय? जिथे तिथे माझ्या सुखाच्या आड येते ती. तिच्या नाकावर टिचून सावकारांशी लग्न केलं, पण त्या सखूमुळे मला नवऱ्याचं सुखच मिळत नाहीये. ती सतत समोर असते आणि सावकार तिच्याच मनाचा विचार करतात. सासूबाई सुद्धा त्या सखूला घरातून हकलून देत नाहीयेत, कारण तुमचा तसा आदेश आहे तिला घरात ठेवण्याचा. बस खाली बस, शांत हो, पाणी पी. ए बाहेर पाणी आण जरा. नकोय मला पाणी आणि लोणी. ठीक आहे ठीक आहे, निस्ती बस आणि आम्ही काय सांगतोय ते ऐकून घे. अगं सुभेदारांचं रक्त सहसं ते तुझ्या अंगात. मग कशाला उभं राहून बोलती? बस खाली बस, बस खाली. हो पण काय उपयोग त्याचा? मला त्या सखूच्या नरड्यातच गोड दमाना दमाना एवढा हातताईपणा केला तर तुझ्याच अंगाशी येईल की. ती बुद्धीनं खेळते आणि तू हे असं आवेशानं, म्हणून तुझ्याकडून चुका होतात. तडक मनोरमेच्या घरी राहायला काय जातीस? त्या सखूला दासी म्हणून मधीच एकदम घेऊन काय येतीस? आता तुलाच ओंजळीत नागिन ठेवायची हौस आहे, तर मग परिणाम तर भोगावेच लागणार. हो बाबाजी महाराज, हा प्रश्नच नाहीये. प्रश्न सावकार. होईल, माझा शबूद आहे. दिगू तुला वश होईल. हा, पण उपाय जालिम आहे वय, म्हणजे परिणाम तुला सुखी करू शकतात, पर त्याचे दुष्परिणाम बी होऊ शकतात. म्हणजे अगोदरच सांगून ठेवतोय. हा, आता तू फैसला कर, उपाय करायचा की नाही त्याचा. काय म्हणजे आम्ही दिलेल्या औषधामुळं उत्तेजना वाढेल, दिगू तुझा दास होईल, पर त्याच वेळेला त्याचा रक्तदाब वाढू शकतो, त्याचा मेंदू सुन्न होऊ शकतो. म्हणजे होईलच असं नाही, पण शक्यता आहे की दिगूच्या बाबतीत असं काहीतरी टोकाचं घडू शकतं. बाकी उत्तम उपाय आहे, जालिम उपाय आहे. हा, म्हणजे तुझा नवरा सावलीसारखा तुझ्या माग माग धावायला लागेल. म्हणजे असं म्हण की तन मनानं दिगू तुझा होईल, याची हमी.